दिवसभर कडाक्याचं ऊन तर सायंकाळी पावसाचा शिडकावा असं वातावरण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आहे। जोरदार वळीव पाऊस बरसावा आणि उष्म्यातून सुटका व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। आज सकाळपासून कडक उन्हामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या। दुपारनंतर वातावरण ढगाळ बनलं आणि जोरदार पाऊस बरसणार अशी अपेक्षा असतानाच प्रचंड वेगानं आलेल्या वाऱ्यामुळे शहरात तुरळक पाऊस झाला। मात्र वाऱ्यानं वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला। दरम्यान जिल्ह्यातील गगनबावड्यासह काही तालुक्यात वळीव पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। 2 दिवस उष्णतेची लाट वाढेल असा अंदाज हवामान खात्यानं आज वर्तवलाय। दुसरीकडे कडक उष्म्यानं हैराण झालेले नागरिक वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। आज सकाळी कडक ऊन पडलं होतं। दुपारनंतर वातावरण ढगाळ झालं, त्यामुळे सायंकाळी कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस बरसणार अशी अपेक्षा होती। सायंकाळी 4च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। मात्र तुरळक पाऊस पडला आणि वातावरणातील दमटपणा पुन्हा वाढला। त्यानंतर जोरदार वाऱ्यामुळे पाऊस गायब झाला। मात्र सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वातावरणातील उष्मा निघून गेला आणि हवेत गारवा निर्माण झाल्यानं शहरातील नागरिक सुखावले। दरम्यान जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही तालुक्यात वळीव पावसानं जोरदार हजेरी लावली। गगनबावडा तालुक्यात दमदार पाऊस झाला। तालुक्यात दुपारी 3च्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसानं सुरुवात केली। जवळपास अर्धा तास पाऊस सुरू होता। या पावसानं दीर्घकाळ पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळालाय। गेले अनेक दिवस तालुक्याला वळीव पावसानं हुलकावणी दिली होती, त्यामुळे शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले होते। आज झालेल्या पावसानं शेतकरी वर्ग सुखावला असून शेती कामाला गती येणार आहे।